नमस्कार मंडळी. आज आपण एक छान असा गोडाचा पदार्थ बघणार आहोत. अगदी सोपा आणि झटपट आहे आणि घरातल्यांना नक्की सर्वांना आवडेल. तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करूयात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात किती छान टेम्प्टिंग आणि अशी छान अशी चविष्ट आणि यम्मी असं पदार्थ दिसत आहे आणि एकदम सोपा आहे. तर हे आहे शाही तुकडा. पण शाही तुकड्याचा एक वेगळा ट्विस्ट आहे त्यामध्ये. तर चला रेसिपी करता करता तुम्हाला तो काय ट्विस्ट आहे ते लवकरच कळेल. तर रेसिपीला सुरुवात करूयात. या रेसिपीसाठी लागणारं साहित्यसुद्धा सहज उपलब्ध होतं. तर इथे मी काय केलेलं आहे 4 ते 5 आहेत ना ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि ते असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे काप करून घेतले. तुम्ही कोणताही त्याला शेप देऊ शकतात. राउंड शेप देऊ शकतात, ट्रायंगल देऊ शकतात किंवा चौकोन पीससुद्धा राउंड देऊ शकतात. मी इथे फक्त एकाचे 2 भाग केलेले आहेत. अशा पद्धतीने आपण याचे काप करून घ्यायचे आहेत. आणि मी इथे तेल गरम केलेले त्यामध्ये 1 ते 2 चमचे ना साजूक तूप टाकलेलं आहे आणि हे ब्रेडचे स्लाईस आहेत ना आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत ब्राऊन रंगावरती. सर्व ब्रेडचे स्लाईस आहेत ना आता तळून झालेले आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना चाचणी म्हणजे शुगर सिरप बनवायचे. त्यासाठी इथे मी 1.5 कप आपण किंवा 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपण याच्याने ना एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर तो पाक उकळत आहे तोपर्यंत मी इथे जो काही ट्विस्ट बोलली ना तुम्हाला, तर हा तोच ट्विस्ट आहे. आपल्याला पान फ्लेवरचा आपण इथे शाही तुकडा बनवत आहोत. त्यासाठी मी इथे 4 ते 5 आहेत ना पानं घेतलेली आहेत विड्याची. खाऊची पानं म्हणतो आपण. त्याचं पुढचं आणि मागचं देठ आहे ना काढून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून बडीशोप घेतलेला आहे आणि गुलकंद घेतलेला आहे. तर गुलकंद आहे ना मी 3 टेबलस्पून घेतलेला आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही गुलकंदाचा प्रमाण कमी अधिक करू शकता. तुमच्याकडे चेरी असेल रंगीबेरंगी तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर त्यामध्ये मी इथे 2 हिरव्या वेलच्यांचे दाणे फोडून असे टाकलेले आहेत आणि 1-2 वेलचीचे दाणे मी सिरपमध्ये टाकणार आहे कुटून. तर आता आपण हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता. तर इथे आता शुगर सिरपही तयार झालेला आहे बघा. एक तार झाली पाहिजे. एक तार झाले की गॅस बंद करून द्यायचा आणि आपण जे ब्रेडचे तुकडे तळलेले आहेत ना, ते या सिरपमध्ये बुडवून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. या शाही तुकडा रेसिपीमध्ये ना मी ब्रेडचे स्लाइस आहेत ना थोडे क्रंची ठेवलेले आहेत. तुम्हाला थोडेसे सॉफ्ट हवे असतील तर तुम्ही जास्त वेळ इथे शुगर सिरपमध्ये डिप करून ठेवू शकतात. तर मी इथे टाकल्याबरोबर लगेचच 30 सेकंदानंतर काढून ठेवलेले आहे डिशमध्ये. बेसिक तयारी झालेली आहे. तर ब्रेडचे स्लाइससुद्धा तळून झालेत आणि शुगर सिरपमध्ये सुद्धा डिप करून झालेले आहेत आणि पानचा मसालासुद्धा तयार आहे. आता राहिले फक्त दूध बनवायचं कॅरेमल म्हणजे कस्टर्ड बनवायचं राहिलेलं आहे. ते आपण नंतर बनवूयात. तर ते हा जो पानचा मसाला बनवलेला आहे ना,
तो मी इथे जे आपण ब्रेडचे स्लाइस केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये स्टफ करायचं. त्याचं सँडविच बनवायचे थोडक्यात असे पीस 2 घ्यायचे, तर ते सँडविच बनवायचं. तर मी या पान मसाल्यामध्ये ना, माझ्याकडे थोडीशी रोज पावडर होती फ्लेवर, ती टाकलेली आहे. तुमच्याकडे ती नसेल, तर तुम्ही रोज इसेन्स सुद्धा टाकू शकतात. आणि याच्यामध्ये आपण दळताना तर कोकोनट म्हणजे ड्राय कोकोनट टाकले. तुमच्याकडे ते नसेल, तर डेसिकेटेड कोकोनट येतं, ते टाकू शकतात. आणि मिल्क पावडर टाकलेली आहे. तर माझ्याकडून थोडं दूध टाकलं गेलेलं आहे मिक्स करताना, ते थोडं पातळ झालेलं आहे. तर तुम्ही सुरुवातीला काय करा, सर्व जिन्नस आहेत ना एकत्र करा. गुलकंदाचा जो ओलसरपणा असतो ना, त्याच्यातच ते सगळं दूध पावडर वगैरे छान मिक्स होते. माझ्याकडून थोडंसं दूध टाकलं गेलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार आहेत ना, तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये ॲडजस्ट करू शकता दूध किंवा त्याचा ओलसरपणा, ज्या गुलकंदाचा आपण जो मसाला बनवलेला आहे तो. आणि तो आपण या स्लाइसमध्ये ना स्टफ करून त्याचं सँडविच बनवून घ्यायचे आहे. आणि म्हणजे माझ्याकडून आहे ना ड्रायफ्रुट्स टाकायचे राहिले होते. तर मी ते काजू बदामची थोडी कतरण केली आणि आपण जे स्टफिंग केले त्या पान मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण ते स्टफ करून घ्यायचं छान. आणि तुम्ही असंही नुसतं खाऊ शकतात बरं का मंडळी. अगदी त्याच्याबरोबर तुम्ही ते कस्टर्ड मिल्क नाही बनवलंत आणि नुसतं असं सँडविच म्हणून तुम्ही हे खाल्लं ना, तरीही छान लागतं. तर तुम्ही दोन्ही पर्याय ट्राय करून पाहू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं या रेसिपीबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. आणि तुम्ही ही अशी रेसिपी कधी ट्राय केली आहे का? ते तुम्ही मला सांगू शकतात. आता हे सर्व स्टफ करून घ्यायचे आहे. आता आपण कस्टर्ड मिल्क तयार करून घेऊया. त्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध घेतले. त्याच्यातून 1 वाटी दूध बाजूला काढून घेतले. त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे किंवा आपण माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर होती ती टाकलेली आहे आणि ती मिक्स करून आहे ना, दूध गरम झाले की त्याच्यामध्ये थोडं-थोडं असं टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं, ढवळत राहायचं आणि छान असं मीडियम थिकनेस असं कस्टर्ड मिल्क तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची. मी ते 3 ते 4 टेबलस्पून टाकलेली आहे. आता तुम्हाला किती गोड हवा आहे पदार्थ त्यानुसार तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता. कारण की आपण सिरपमध्ये सुद्धा ब्रेड डिप केलेले आहेत आणि गुलकंद आणि पान मसाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा साखर म्हणजे गोडसरपणा असतोच गुलकंदचे मध्ये. तर तुम्ही त्यानुसार आहे ना ॲडजस्ट करू शकता साखरेचं प्रमाण, गोड याची ॲडजस्ट करू शकतात. आता हे कस्टर्ड मिल्क झालंय तयार असं कसं ओळखायचं तर बघा, चमच्याच्या मागच्या साईडला असं थिकनेस येतो आणि बोटाने आपण त्याच्यात रेष काढली तर ते परत पुन्हा मिक्स होत नाही, असे त्याचे लाईन असं व्यवस्थित राहते. तर समजायचं आपलं हे मिल्क तयार आहे कस्टर्ड मिल्क. आणि हे कस्टर्ड मिल्क आहे ना गरमागरम सुद्धा तुम्ही या ब्रेडच्या स्लाइसवर टाकू शकतात किंवा थंड करून सुद्धा तुम्ही ही स्वीट डिश खाऊ शकतात. तर आपल्यावरती आहे. आता थंडी म्हटली तर थोडं गरमागरम खायला आवडतं. जसं गाजरचा हलवा आहे किंवा इतर काही असे ठराविक पदार्थ आहेत की ते गरमागरम पण गोड असे छान लागतात. तर तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला हे थंड करून खायचं आहे किंवा गरमागरम खायचं आहे. तर दोन्ही याच्या कंडिशनमध्ये खूप छान सुंदर असा
हा पदार्थ लागतो. हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार ना, तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. तसंच लाईकचं बटन आणि बेल आयकॉन प्रेस करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील ना, तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की वरचेवर भेट देत राहा आणि नोटिफिकेशनचं ऑन करून ठेवा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.